बोरसाहेब, आपण काय सांगाल? सध्या शिवसेनेने चांगल्या प्रकारे भरारी घेतल्याचं दिसतंय. तुमच्या तालुक्यामध्ये प्रचंड मळगळ पण दिसते. आमच्या तालुक्यात बिलकुल मरगळ नाही. आता 15 तारखेला 15 जानेवारीला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये एवढी जबरदस्त गर्दी होती की जे सभागृह होतं ते सभागृह पूर्ण तुडुंब भरून तेवढीच लोक बाहेर उभी होती. महिलांनी भरलं आणि नाही, सगळं महिला पण होत्या, पुरुष पण होत्या. आता पुरुष त्यांनी जागा रिकामी करून दिली आणि महिलांना जागा दिली बसायला. अशी मरगळ वगैरे काही नाही. शिवसेनेमध्ये एकदम चांगले सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. मरगळ नाही आणि लवकरच तुम्हाला रिझल्ट पण दिसेल त्याचा. शिरूर विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या म्हाडाच्या पुण्याच्या प्रमुखपदी निवड झाली. त्यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा होते. आढळरावांचा पत्ता कट होतोय का, काय वाटतं तुम्हाला? नाही सांगता यायचं मला. तो त्यांच्या पक्षाचा भाग येतो. तुमच्या या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा? आपण पाठिंबा का मत व्यक्त नाही करायचं? बिलकुल पाठिंबा आतून नाही. महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यांच्याच मागे आम्ही खंबीरपणाने राहणार. पण त्यांच्याबाबत आम्हाला जर काही माहीत नाही, म्हाडाचं माहीत नाही, त्यांच्या उमेदवारीचं माहीत नाही, कारण त्यांच्या पक्षाच्या बैठकीला आम्ही नसतो. कोल्हे आणि आढळरावांच्या लढतीकडे कसं पाहता? कोणाचा टांगा पलटी होईल? टांगापलटी हा शब्द मी वापरणार नाही, पण डॉक्टर अमोल कोल्हे 100% खासदार होतील अशी आम्हाला खात्री आहे. कारण सध्याची जी परिस्थिती आहे, डॉक्टरांनी केलेले जे काम आहे आणि जी अँटी BJPची जी अँटी इन्कम्बन्सी आहे ती देखील सर्वसामान्य माणसाला अतिशय अवघड अशा प्रकारचं झालेलं आहे. शेतकऱ्यांची कामं होत नाहीत, दिवसा वीज मिळत नाही, रात्रीचे बिबट्याचे हल्ले. आणि भारतीय जनता पार्टीचं हे सरकार जे आहे ते फक्त उद्योगपतींच्या धार्जिन आहे. सर्वसामान्य लोकांच्या साठी त्यांचं काही काम नाही. त्याच्यामुळे सगळे सामान्य माणसं ही महाविकास आघाडीच्या बरोबर राहतील आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार होतील अशी आम्हाला खात्री आहे. 2019च्या निवडणुकीनंतर खासदार कोल्हे निवडून आल्यावर मतदारसंघामध्ये फारसे कुठं दिसत नव्हते. आता निवडणुका लागल्यावर ते विविध सभा समारंभ, दशक्रिया, अंत्यविधी सगळ्या कार्यक्रमात त्यांची हजेरी दिसते. शिवाजीराव आढळराव पराभूत झाल्यापासून पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये फिरत होते. तुम्ही जेव्हा एकत्र होता त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. ज्यावेळेस आढळराव पडले, रडले, त्यावेळेस तुम्ही सगळे मंडळी डोळे पुसायला होते. नाही, डोळे पुसायला वगैरे नव्हतो आम्ही. पराभव झाला, आम्ही सगळ्यांनी तो प्रामाणिकपणे स्वीकारला. आणि जी परिस्थिती तुम्ही आता सांगितली की अमोल कोल्हे दिसत नव्हते, आता ज्या लोकांना बघायचं नव्हतं त्यांना ते दिसत नव्हते आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना बोलवलं त्यावेळी ते येत होते. ज्या लोकांना त्यांची अडचण होती, त्यांच्या येण्यामुळे काही लोकांची लोकप्रियता घटत होती, अशा वेळी ते बोलवत नव्हते. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते त्यांना बोलवत नव्हते. पण ज्या ज्या लोकांनी त्यांना बोलवलं त्या ठिकाणी ते 100% आलेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आढळरावांना का नाकारावं आणि कोल्हेंना का स्वीकारावं? नाकारावं स्वीकारावं हा भाग असण्यापेक्षा महाविकास आघाडीचे लोक 100% डॉक्टर कोल्हे खासदार होतील. कारण आज सर्वसामान्य लोकांना त्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं काम चालवलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. तोडा झोडा ही जी राजकारणाची त्यांची जी प्रवृत्ती आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं हुकुमशाहीच्या पद्धतीनं लोकशाहीला नेण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक बोलत आहेत की भविष्यकाळात सुद्धा नोटेवर फोटो महात्मा गांधीच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा येऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सामान्य माणूस बोलायला घाबरतो. त्याला असं वाटतं का त्याला ईडीची नोटीस येते, त्याला बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्याचा गैरवापर करून त्याला जेलमध्ये घातलं जातं काय. त्याच्यामुळं सामान्य माणसाला देखील या सरकारची भीती वाटायला लागलेली आहे. आणि हे जे फुटलेले आहेत ना, यांचा काळ आता हा फक्त निवडणुकीपुरतीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते दोन्ही गट दिसणार नाहीत. म्हणजे देश सध्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये हुकुमशाहीकडे चालला असं 100% हुकुमशाहीकडे चाललेला आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. माझा प्रश्न आहे. 100% हुकुमशाहीच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा
यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.